महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार 7 कलमी कार्यक्रमाअंतर्गत दिलेल्या उद्दिष्टांप्रमाणे ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या संकल्पनेतून एक सीसीटीव्ही आपल्या सुरक्षिततेसाठी असा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण कार्यालय अंतर्गत असणाऱ्या 11 पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण 4500 कॅमेऱ्यांची सूची तयार करण्यात आली आहे। त्याकरता ठाणे ग्रामीण अंतर्गत असणाऱ्या सर्व पोलीस ठाणे हद्दीतील खासगी, शासकीय, निमशासकीय कॅमेऱ्यांची जोडणी करण्याकरता प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन हायवे, ज्वेलर्स, दुकाने, हॉटेल्स, गोडाऊन, ग्रामपंचायत, सोसायटी, केडीएमसी, पेट्रोल पंप, घराबाहेरील कॅमेरे, शाळा, एसटी स्टँड, रिसॉर्ट व इतर अशा ठिकाणांना भेटी देण्यात येऊन तेथील प्रतिनिधी, गावकरी, मालक, सरपंच, दुकानदार, पोलीस पाटील यांच्या भेटी घेऊन त्यांना सदर उपक्रमाबाबत थोडक्यात माहिती देऊन एक सीसीटीव्ही आपल्या सुरक्षिततेसाठी या योजनेचं महत्त्व समजवण्यात आलं आहे। त्यानुसार बहुतांशी सर्व आस्थापनेने सदर योजनेला सहमती दर्शवल्याने सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन उभारणी करण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे ॲप्लिकेशन व तांत्रिक माहिती घेऊन त्यांची इंटरनेटद्वारे सर्व सीसीटीव्ही जोडणीचं काम सुरू करून आजपर्यंत एकूण 1121 कॅमेऱ्यांचे ऑनलाईन ॲक्सेस पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण कार्यालय येथे घेण्यात आला आहे। सदर कॅमेऱ्यांमुळे जनतेला मदत, वाहतूक कोंडी, गुन्ह्याचा तपास, महिला सुरक्षा, संशयास्पद हालचालींवर लक्ष, कायदा व सुव्यवस्था व इतर महत्त्वाच्या बाबींवर लक्ष ठेवण्यात येईल। नमूद एक सीसीटीव्ही आपल्या सुरक्षिततेसाठी या उपक्रमाच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाचे सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचं उद्घाटन आज पार पडले। यावेळी संजय दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र डॉक्टर डी.एस. स्वामी, पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सर्व विभागांना 7 कलमी कार्यक्रम दिला होता। तर त्या 7 कलमी कार्यक्रमांतर्गत पोलीस विभागामार्फत वेगवेगळे इनोव्हेशन्स करण्याचे निर्देश आम्ही सर्व जिल्ह्यांना दिलेले होते। यामध्ये आपल्याला माहिती आहे की ठाणे ग्रामीण जिल्हा जो आहे तो अतिशय विस्तीर्ण असा पसरलेला आहे। त्यामध्ये आदिवासी बहुल भाग भरपूर आहे आणि या मोहिमेअंतर्गत आम्ही एक कॅमेरा गावासाठी, आपल्या सुरक्षेसाठी ही एक मोहीम ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक यांनी सुरू केलेली आहे। त्यामध्ये जवळजवळ ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये जेवढी गावं आहेत तर त्या सर्व गावांमध्ये लोकसहभागातून जे कॅमेरे ऑलरेडी लागलेले आहेत, तसंच आम्ही ज्या गावांमध्ये किंवा ज्या मार्केटमध्ये अजून कॅमेरे नाही तिथल्या व्यापाऱ्यांची बैठक घेऊन, तिथल्या मंदिर समिती असेल त्यांची बैठक घेऊन त्यांना सीसीटीव्ही कॅमेरा हा आजच्या युगामध्ये किती महत्त्वाचा आहे तर याच्याविषयी त्यांचं प्रबोधन करण्यात येत आहे। आणि अशा प्रकारे या प्रबोधनामधून आज जवळजवळ 4500 कॅमेरे ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत लागलेले आहेत आणि त्यापैकी आपण जे इंटरनेट बेस्ड कॅमेरे त्यांनी लावलेले आहेत त्याचं फीड या ठिकाणी आपण पोलीस अधीक्षक कार्यालयात ही जी कंट्रोल रूम, सीसीटीव्ही कंट्रोल रूम जी तयार केलेली आहे त्या ठिकाणी आपण घेतलेले आहे। आज जवळजवळ 850 कॅमेऱ्यांचं फीड आज आपल्याला या ठिकाणी येत आहे आणि ही संख्या आणि स्क्रीन आम्ही वाढवत नेणार आहोत। याचा फायदा असा आहे की आज आपल्याला माहीत आहे की आजकाल कोणतीही घटना घडल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा जर तिथे असेल तर ती डिटेक्शनसाठी त्याची मदत होते, ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी मदत होते, एखाद्या ठिकाणी जर गंभीर गुन्हा घडला तर त्याच्या डिटेक्शनसाठी सुद्धा आम्हाला त्याची मदत होते। आणि आमच्या इथं जे कंट्रोल रूमला जे प्रशिक्षित कर्मचारी आम्ही बसवणार आहे, संध्याकाळच्या वेळेस मार्केटमध्ये कुठे गर्दी होते का, त्यानंतर कुठे जर चेन स्नॅचिंग झाली तर ते आरोपी कोणत्या दिशेने पळून जात आहे, या सर्व गुन्ह्यांसाठी या सर्व कॅमेऱ्याचं जे नेटवर्क आपण इथं तयार केलेलं आहे त्याची मदत होणार आहे। आणखी किती कॅमेरे लागू शकतात या ठिकाणी गरज आपल्याला? नाही, आता जवळजवळ आपण प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रत्येक गावामधले जे महत्त्वाचे चौक आहे, महत्त्वाचं मार्केट आहे, मंदिरं आहे, त्या ठिकाणी आपण लोकसहभागातून लोकांना आवाहन केलेलं आहे आणि त्याच्यातले जे महत्त्वाचे इंटरनेट बेस्ड कॅमेरे आहेत त्याचं फीड आपण इथं घेणार। सर, कॅमेऱ्यांच्या देखभालीचं कसं काय? कॅमेऱ्यांची देखभाल जी आहे तिथलं जे ओनर आहे किंवा मंदिर समिती असेल किंवा सपोज एखाद्या ज्वेलरीच्या मार्केटमध्ये असेल तिथलं व्यापारी असोसिएशन आहे, हे सर्व लोकांनी त्याची जबाबदारी ऑलरेडी घेतलेली आहे। तर लोकसहभाग आणि पोलिसांचा वॉच या दृष्टिकोनातून हा उपक्रम सुरू झालेला आहे। सर, एआय टेक्नॉलॉजी बेस्ड हा कॅमेरा आहे का? एआय पद्धतीचा कॅमेरा बसवण्यात आलेला नाही, कसं आहे की एआय म्हणजे कसं की एआय हे डाटा बेस्ड असतो
आज आपल्या संपूर्ण ठाणे ग्रामीण जिल्ह्यातल्या हद्दीतल्या सर्व गावांमधल्या सीसीटीव्ही कॅमेरा लावणं महत्वाचं आहे। एकदा तो डाटा आपल्याकडे आला तर एआय बेस आपण काही टूल्स सुद्धा याच्यासाठी भविष्यामध्ये घेणार आहोत, ज्या टूल्सचा वापर करून आपल्याला तो जो डाटा आहे तो अनालिसिस करता येईल। तर अनालिसिसमध्ये सपोज काही तडीपार गुन्हेगार आहे, काही वॉन्टेड गुन्हेगार आहे, त्यांचा आपण फोटो लोड केला डाटामध्ये, तर तो गुन्हेगार कुठं कुठं दिसतोय का त्याचा आपल्याला ट्रॅकिंग करता येईल। तर सुरुवातीला हे जे उपक्रम आहे हा नेटवर्क आणि डाटा वाढवण्याचा आहे आणि त्यानंतर आपण त्याचा एआय बेस नक्की विचार करू।